नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि मी आहे मेधा, अर्थातच डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात. मंडळी, येत्या 21 जूनला आपण विश्व योग दिवस साजरा करतोय. खरंच आपल्यासाठी हा अतिशय एक अभिमानाचा क्षण आहे, अभिमानाचा दिवस आहे. कारण गेली 8 वर्ष आपण जगाला योग शिकवायला लागलोय आणि जगभरातले अनेक लोक त्यांनी आपलं दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून या योगाकडे पाहायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी, हा योग दिवस आपण जेव्हा पाळतोय तर तेव्हा त्याचं महत्त्व आपण पुन्हा एकदा जाणून घ्यायला हवं. कारण एकूणच भारतीय लोक अजूनही या योगोपचारापासून किंवा या योग साधनांपासून थोडेसे दूर आहोत आणि त्याच्याशी आपण आपलं आयुष्य निगडीत करून घ्यायला हवं. याचं महत्त्व सांगण्यासाठी खरं तर हा माझा खटाटोप. आणि 21 जूनला आपण जो विश्व योग दिवस साजरा करणार आहे, तर त्या अनुषंगानं आज मी थोड्या वेगळ्या अँगलनं याकडे बघतेय की काहीही आपल्याला त्रास नाही, तर आपलं तंदुरुस्त आयुष्य तसंच राहावं यासाठी योगासनं केली जातात, योग साधना केली जाते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण काय वेळेला कसं होतं की काही त्रास सुरू होतात आणि ते त्रास सुरू झाल्यानंतर मग आता मी योगासनं नाही करू शकत, हे दुखणं माझं आणखी वाढेल का, अशा पद्धतीच्या शंका सुद्धा आपल्या मनामध्ये येत असतात. तर या सगळ्या शंकांचं निरसन आज आपल्या या कार्यक्रमातून करायचं असं मी ठरवलंय. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर आनंद लिमये. मंडळी, डॉक्टर आनंद लिमये हे डेंटिस्ट म्हणून आपल्याला माहिती आहेत, पण आता ते एक उत्तम योग शिक्षक म्हणून सुद्धा आपल्या सांगलीकरांना मार्गदर्शन करतायत. योग विद्याधाम नाशिक इथं त्यांनी योग शिक्षणाचा डिप्लोमाही केलाय आणि आयुष मंत्रालयाचा सर्टिफिकेट कोर्स देखील त्यांनी कंप्लीट केलेला आहे. एकूणच आपलं आयुष्य निरोगी कसं राहावं या दृष्टिकोनातून त्यांनी आता आपल्याला योग शिक्षक म्हणून पण मार्गदर्शन द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आज तेच आपल्याला हे मार्गदर्शन देणार आहेत. मी मगाशी म्हटलं तसं की काही जे आपल्याला आजार आहेत किंवा काही जी दुखणी आहेत, तर त्याच्यावर सुद्धा योगासनं कशी चांगली उपयोगी ठरू शकतात याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं सगळ्यात पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करते. आणि एक चांगला डेंटिस्ट आज आम्हाला एक चांगला योग शिक्षक म्हणून पण लाभलाय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. सर, आपण येणाऱ्या 21 तारखेला विश्व योग दिवस साजरा करतोय. पहिल्यांदा सगळ्यांच्या मनामध्येच एक प्रश्न येतो की योगासनांना सुरुवात करण्यासाठी काही वयाची अट असेल का, अशा पण काहीतरी संभ्रमावस्था असतात लोकांच्या मनामध्ये. तर सुरुवातीला आपण हे सांगावं की योग साधना सुरू करण्यासाठी वयाचं बंधन काही आहे का? प्रथम प्रश्नोत्तरे चालू करण्याच्या आधी आपण हे जाणून घेऊया की यावेळेचा 8वा जागतिक योग दिनाची थीम किंवा ब्रीद वाक्य योगा फॉर ह्युमॅनिटी म्हणजेच मानवतेसाठी योग हा आहे. आत्ता जगात युद्धजन्य परिस्थिती आहे, तसेच देशातही बऱ्याच मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आपल्या मनातील षड्रिपू जसे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे कार्यरत झालेले दिसून येत आहेत. त्या सर्वांना मात करायची असेल तर योग हा जर आपण अंगीकारला किंवा दैनंदिन जीवनाचा भाग जर बनवला तर नक्कीच याचा फायदा संपूर्ण मानवजातीवर झालेला आपल्याला दिसून येणार आहे. मानसिक आरोग्य नक्कीच सुधारेल. दुसऱ्यांच्याबद्दल मैत्री, प्रेम, करुणा, दया या गुणामध्ये नक्कीच वाढ होईल. शारीरिक व मानसिक दृष्ट्या एक सुदृढ समाज निर्माण होईल असं मला वाटतं. योगासाठी वयाचं असं कुठलंच बंधन नाही आहे. म्हणजे हठप्रदीपिकेचा जो ग्रंथ आहे त्यात स्वामी स्वात्मारामांनी पण सांगितलं आहे की युवा वृद्धो अतिवृद्धो वा व्याधितो दुर्लभोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्वर तंद्रितः. म्हणजे लहान मुलं असू दे, युवक असू दे, वृद्ध किंवा अतिवृद्ध कोणीही असू दे की तो हा योगाभ्यास हा करू शकतो. व्याधी असू दे, कोणत्याही प्रकारच्या व्याधी असेल तर योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तो योगाभ्यास करू शकतो. दुर्लभ म्हणजे एखाद्याला ताकद नसेल तर अशी व्यक्ती सुद्धा ही योगाभ्यास करू शकते. तर असं कोणतंही वय नाही की किंवा कोणत्या वयात तो चालू करावा कुठलंच बंधन नाहीये त्याला. अच्छा. आणखी एक महत्वाचा प्रश्न असतो की मला सकाळच्या वेळेला योगासनं करायला वेळ मिळत नाही, त्यामुळं मी संध्याकाळी करते, पण मग मला त्याचा योग्य फायदा मिळेल की नाही अशी पण शंका असते. त्यामुळं आपण असंही सांगूया का की नेमकी कोणती वेळ योग्य योगासनं करण्यासाठी, आणि समजा ती नाही जमली तर दिवसाच्या कुठल्याही प्रहरी ती करू शकतो, तर मग ती केली तर मला मिळणारे लाभ कमी जास्त असतील का? त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तसं बघायला गेलं तर आपल्याला आयुर्वेदापासून सगळ्यात माहीत आहे की योग कोणताही व्यायाम, कुठलाही एक्सरसाइज किंवा योगाभ्यास हा सुद्धा जनरली सकाळी करावा.
म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलंय की ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठेन स्वास्थ्य रक्षार्थ मायुषः तत्र सर्वत्र शांतार्थम स्मरेच्च मधुसूदन. म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा स्वच्छ हवा असते, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. तर केव्हाही आपण सकाळी उठून जर केलं तर आपल्याला जास्तीत जास्त प्राणवायू, स्वच्छ हवा ही आपल्याला मिळू शकते. बरोबर. आणि जनरली आपण म्हणजे ध्यान करणार असू किंवा एखादा आपण योगाभ्यास करणार असू तर तेव्हा तिथे शांतता असते. जर गोंगाट दंगा असेल तर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही, आपलं मन एकाग्र होणार नाही. मग अशा वेळी आपण जर सकाळच्या वेळी अगदी ब्राह्म मुहूर्त म्हटलं की 4:30-5 ला उठलं पाहिजे असं नाही, पण जनरली सकाळी आपण जरी 6च्या दरम्यान जरी उठून आपण योगाभ्यास करायला लागलो तरी आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ हवा मिळू शकते, मोकळी हवा मिळते आणि आपलं मन शांत असतं. आपण सकाळी उठलेलो असतो, संपूर्ण शरीराला एक प्रकारची विश्रांती मिळालेली असते. तर अशा वेळी जर आपण योगाभ्यास करायला लागलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणारच. पण आता काही कामाच्या गडबडीमुळे महिलांना सकाळच्या वेळी खूप गडबड असते, तर अशा वेळी जर त्यांनी काही न करण्यापेक्षा थोडं जरी करणं म्हणजे मग दुपारी किंवा संध्याकाळी जर वेळ काढून जर करत असतील तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना होणार. अच्छा. पण हा सकाळी करणं हे जास्त फायद्याचं ठरू शकणार दुपारी किंवा संध्याकाळी करण्यापेक्षा. अच्छा अच्छा. म्हणजे एकूण काय की योगासनं करा, योग साधना करा हे सगळ्यात उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडासा लाभ जास्त मिळवायचा असेल तर पहाटेची वेळ केव्हाही चांगली. आता या सगळ्या बाबतीत तर आपण सर बोललोच, पण एकूण आपल्याला आज याच्यावर हायलाईट करायचंय की जे वेगवेगळे आजार आहेत की वेगवेगळी दुखणी आहेत, मगाशी तुम्ही एक श्लोक खूप सुंदर सांगितलात, त्यानुसार कोणीही योगासनं किंवा योगाभ्यास करू शकतं. तर आपण असं काही आज असं स्पेसिफिक सांगूया का की कोणत्या दुखण्यांवर किंवा कोणत्या आजारांवर विशिष्ट योगासनं केली तर त्याचा नक्की फायदा होतो, त्याबद्दल आपण आज सांगू. बरोबर आहे. आपण आता एक सर्वसामान्य लोकांमध्ये जे आजार दिसून येतात ते म्हणजे की मानदुखी किंवा कंबरदुखी असते किंवा पाठदुखी असते, म्हणजे मणक्याला निगडीत जे त्रास आहे किंवा आपण आपली जी काही कामाची पद्धती असते ही सगळी आपल्या पाठीच्या मणक्यांभोवती आहे. म्हणजे आपण पुढे वागतो, मागं वागतो, म्हणजे आपण कोणतंही काम करत असतो तरी डायरेक्ट इनडायरेक्टली जे पाठीचे स्नायू आहेत किंवा पाठीचा आपला जो कणा आहे तो कार्यरत होतच असतो. म्हणतात की पाठीचा कणा ज्याचा ताट किंवा पाठीचा कणा ज्याचा निरोगी त्याचं आरोग्य निरोगी. बरोबर. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा बेसिक लोकांमध्ये दिसून येते की पाठदुखी, कंबरदुखी ही आपल्याला जास्त आढळून येते. तर पाठदुखी, कंबरदुखी आपल्याला माहित आहे की पाठीच्या कणामध्ये आपल्याला 33 मणके आहेत, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण कोणताही अवयव त्याच्याशी निगडीत आपल्याला दुखणं का होतं तर एक त्याचा कमी वापर, म्हणजे काही ठिकाणी आपण तो वापरतच नाही, एकदम कमी वापर केला किंवा एकदम जास्त वापर केला. अच्छा. किंवा त्या सांध्याचा किंवा त्या अवयवाचा वापर आपण व्यवस्थित जर नाही केला, चुकीच्या पद्धतीने आपण जर वापर केला तर हे दुखणं आपल्याला जाणवतं. पाठीच्या किंवा कमरेच्या बाबतीत हेच आहे, जनरली अति वापर होतो किंवा वेडेवाकडं बसायची पद्धत, वजन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पाठदुखीसाठी कारणीभूत ठरतात. आपल्याला आपण उभारायचं पोस्चर आपण म्हणतो त्या सुद्धा म्हणजे पाठीच्या मणका किंवा कंबर ह्याच्या दुखण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्ही कसं बसता, कसं उठता, एखादं वजन उचलायच्या वेळी तुम्ही कसं वजन उचलता, जर आपण व्यवस्थित नाही उचललं तर ह्या पाठदुखी, कंबरदुखी आपल्याला होऊ शकते. होण्यापेक्षा एखादी गोष्ट व्हायच्या आधी जर आपण काळजी घेतली किंवा योगाचा अभ्यास केला किंवा योगासनं जर करत असू तर आपल्याला समजा एखादी चुकीची पद्धतीने एखादं काम केलं असेल तरी त्याचा आपल्याला तेवढा त्रास होणार नाही. कारण का आपले स्नायू किंवा सांधे हे चांगल्या प्रकारे कार्यरत असल्यामुळं थोडासा जरी बॅलन्स चुकला असला तरी त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात त्याला डॅमेज होणार नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की दुखापत होईल तर ती तशी तेवढी त्या एखादा जर योग साधक असेल तर त्याच्यामध्ये ते प्रमाण नक्कीच कमी आढळून येईल. बरोबर. तर यासाठी नेमकी कोणती योगासनं सांगितलेली आहेत? पाठदुखी, कंबरदुखीसाठी म्हणजे आपण आता एक जनरल बघू, मानेचं म्हणजे सर्वायकल स्पॉन्डायलायसिस किंवा पाठदुखी, कंबरदुखी हे जी काही आहेत तर ही पाठीच्या मणक्याला सगळी संलग्न अशी आजार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण जर पहिल्यांदा बघायला गेलो तर आपण थोडेसे पूरक व्यायाम जर केले, म्हणजे पाठीच्या मानेसाठीचे पूरक व्यायाम हे जर केले तर आपल्याला मानेची हालचाल ही व्यवस्थित राहील, मानेचे स्नायू बळकट होतील, मानेच्या भोवती मानेचे जे मणके आहेत, मानेभोवतीचे सर्वायकल जे व्हर्टिब्रे म्हणतात त्यांची कार्यक्षमता वाढेल. दुसरं म्हणजे आपण मग आसनांमध्ये जर बघायला गेलो
तर आपल्याला ताडासन सारखी आसनं आहेत की जे पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये ओढ देतात आणि पाठीच्या जे मणके आहेत ते परत पूर्ववत व्हायला मदत होते. पाठीच्या मणक्यांच्या अवतीभोवती जे स्नायू आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते, त्यांची ताणन क्षमता वाढते. त्यामुळे ताडासन सारखी जी आपल्या जी आसनं आहेत ती नक्कीच आपल्याला या म्हणजे पाठदुखी कंबरदुखीसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. नंतर ताडासनामधलं तिर्यक ताडासन आहे, म्हणजे इथं पाठीच्या कण्याला मणक्याला आपला पीळ पडतो, अशी आसनं आहेत. त्रिकोणासन आहे, परत परिवर्तित त्रिकोणासन आहेत, हस्तपादासन आहेत. यासारखी जी आसनं आहेत ही आपल्याला पाठीच्या कण्याला जी पीळ देतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढवायला मदत करतात. म्हणजे हे उभा आपण दंड स्थितीतील आसनं म्हणतो. तशी आपल्याला बैठक स्थितीतील जो आसनं आहेत ती म्हणजे की वक्रासन, बसून आपण पाठीच्या कण्याला पीळ, म्हणजे वज्रासनात बसून आपण पाठीच्या कण्याला पीळ देऊ शकतो. मार्जारासन, त्याला कॅट अँड काऊ पोज म्हणतात. मार्जारासन तर पाठीच्या कण्यासाठी अत्यंत उपयोगाचं आसन आहे, म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा तो निरोगी ठेवण्यासाठी. मानेचं दुखणं, पाठीचं दुखणं आणि कमरेचं दुखणं या तिन्ही दुखण्यांमध्ये मार्जारासन अत्यंत उपयोगाचं आसन ठरतं. परत अधोमुख श्वानासन आहेत. यासारखी जी आसनं आहेत तर ती बैठक स्थितीत आपण जर केली तर पाठीच्या कण्याला अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडतात. नंतर आपण पोटावर झोपून सुद्धा आपण पाठी करू शकतो, म्हणजे भुजंगासन. भुजंगासनातले प्रकार आहेत ते पाठीच्या मणक्यांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. भुजंगासनातले तिर्यक भुजंगासन जे आपल्याला पीळ देतं पाठीच्या मणक्याला, तर ती सुद्धा आसनं आपल्याला उपयोगी ठरू शकतात. शलभासन आहे, जे सायटिका पेन ज्यांना असते त्यांना शलभासन हे अत्यंत उपयोगाचं आसन ठरू शकतं. पाठीवर झोपून जी आसनं करतात त्याच्यामध्ये चक्रासन आहे, नंतर मर्कटासन सारखी आसनं आहेत की जिथं परत पाठीच्या कण्याला पीळ पडतो. ही जी आसनं आपण जर केली तर प्रत्येक स्थितीतील जर 2-2 आसनं जरी आपण करत गेलो तसं बघलं तर 8 ते 10 आसनं होतात आणि ह्याच्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता किंवा पाठीचा कणा निरोगी राहायला अत्यंत मदत होते. ग्रेट. खरंच मंडळी, लक्षात आलं असेल तुम्हाला की आजकाल पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी या दुखण्यांना आपण बरेचसे सामोरं जातोय. तर या सगळ्या प्रकारची दुखणी कमी व्हायला किंवा नंतर हळूहळू ती पूर्ण नाहीशी व्हायला सुद्धा ही आसनं आपल्याला उपयोगी पडणार आहेत. मंडळी, आणखी बरेच आजार आहेत, जसे गुडघेदुखी आहे, व्हेरिकोज वेन्स आहे, आणखी काही गोष्टी आहेत. तर त्यासाठी जी आसनं आपल्याला उपयोगी पडू शकणार आहेत त्याविषयी ऐकूया, पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर ऐकूया. तर मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण 21 तारखेला जो विश्व योग दिवस आहे त्या अनुषंगानंच आपण आजचा कार्यक्रम करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत योग शिक्षक असणारे आपले डेंटिस्ट डॉक्टर आनंद लिमये. आता आपण ब्रेकला जाण्यापूर्वी बघितलं की पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासाठी कोणकोणती आसनं आपल्याला उपयोगी पडतात. सर, गुडघेदुखी हा सुद्धा आजकालचा अतिशय महत्वाचा आजार किंवा दुखणं म्हणूया आपण. तर गुडघेदुखीसाठी आपण काही हक्कानं सांगू शकतो का की ही आसनं केलीत किंवा हा गुडघ्याचा व्यायाम केला तर नक्की गुडघेदुखी कमी होऊ शकते? काय सांगाल? बरोबर आहे. गुडघेदुखी आता सर्वसामान्य सर्वांना आपल्याला आढळून येते, म्हणजे नी रिप्लेसमेंट केली हे आपण सारखं ऐकतच असतो. बऱ्याचशा लोकांकडनं आपण ऐकतो. वजन हा मुख्य गुडघेदुखीसाठी कारण आहे. मग ते वजन मग त्याचा आपण व्यवस्थित वापर नाही करत, म्हणजे आपण गुडघ्याचे व्यायाम असतात जे म्हणजे चालणं, हल्ली चालणं खूप कमी आलेलं आहे. चालणं, बैठं काम हे जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं शरीराचं वजन जसं वाढतं तसं त्याचा सगळा भार हा आपल्या गुडघ्यांवर किंवा पायांवर येतो. बरोबर. तर गुडघेदुखी आपल्याला जर टाळायची असेल तर मुख्य म्हणजे आपण बसल्या बसल्या सुद्धा काही पूरक व्यायाम सारखे करू शकतो, की आपण थोडेसे चालण्याचे प्रकार करू शकतो. आपण उमऱ्यावर सुद्धा नुसतं पुढचं पाऊल ठेवून जर खाली वर केलं तरी सुद्धा त्याचा दाब गुडघ्यांवर येतो आणि गुडघ्याची कार्यक्षमता, गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू असतात त्यांची कार्यक्षमता वाढायला सुद्धा मदत होते. काही पावलं आपण फक्त चवड्यांवर चालायची, असं केलं तरी सुद्धा ते गुडघेदुखीसाठी अत्यंत उपयोगाचं ठरू शकतं. तसं टाच्यावर नुसतं चाललं तरी सुद्धा आपण गुडघेदुखीवर एक चांगला आपण तो उपाय करू शकतो. आसनांमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला परत सांगितलं तसं दंडस्थितीतील आसनं आहेत ती म्हणजे वृक्षासन आपल्याला अत्यंत उपयोगाचं आसन आहे. तसं उत्कटासन म्हणतात की जिथं आपण चेअर पोज म्हणतात की अर्धवट गुडघ्यात दुमडून खाली येतो, म्हणजे गुडघ्यात जो काही ताण पडतो तो गुडघ्यांवर पडून गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू असतात त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. नंतर नटराजासन आहे, गरुडासन आहे, वीरासन आहेत. हे जी आसनं आहेत की ज्याचा आपल्याला जास्तीत जास्त गुडघ्यांना एक्सरसाइज होतो, गुडघ्यांच्या आजूबाजूंचे जे स्नायू आहेत, टेंडॉन्स आहेत, त्यांची कार्यक्षमता वाढून
दुखणं आहे ते कमी व्हायला ही आसनं खूप महत्वाची ठरतात. तसं बैठक स्थितीमध्ये जर आपण बघायला गेलो तर वज्रासन आहे, सुप्त वज्रासन अत्यंत महत्वाचं आसन आहे की गुडघेदुखीसाठी. नंतर तितली आसन म्हणजे आपण बटरफ्लाय म्हणतो, हे जे प्रकार आहेत ते गुडघेदुखीसाठी महत्वाचे ठरू शकतात. नंतर आपल्याला तोलासन आहे, तोलासन म्हणजे आपण प्लँक पोज म्हणतो, ते सुद्धा आपण गुडघेदुखीसाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. धनुरासन म्हणजे भुजंगासन आणि शलभासन हे दोन्ही एकत्र मिळून हे धनुरासन होतं. तर धनुरासन सुद्धा अत्यंत उपयोगी आसन ठरू शकतं गुडघेदुखीसाठी. नंतर पवनमुक्तासन आहे, सेतुबंधासन सारखी आसनं आहेत ती आपण पाठीवर झोपून करू शकतो. ही जी सगळी आसनं जर आपण केली तर ह्याचा नक्कीच फायदा आपला गुडघेदुखीवर होऊ शकतो. बरोबर. आता मगाशी मी म्हटलं तसं मधुमेह, डायबिटीस हा सुद्धा आजकाल एक आपला साथी झालाय सगळ्यांचा असं म्हणायला हरकत नाही. हा मधुमेह कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काही आपण आसनं करू शकतो? हो, मधुमेहासाठी सुद्धा आपल्याकडे आसनं आहेत की मधुमेह मुख्य म्हणजे हा आपल्याला स्वादुपिंडाचा आजार असतो. त्यामुळं जी आसनं आहेत ती आपल्याला मुख्य ज्या स्वादुपिंडाची कार्यक्षमता जी वाढवतात ती आसनं आपल्याला खूप महत्वाची ठरतात. तर आपल्याला म्हणजे परत मी म्हटलं की दंडस्थितीतील काही आसनं आपण करू शकतो, जशी ताडासन आहे, चक्रासन आहे किंवा हस्तपादासन आहेत. ही जी आसनं आहेत ही मधुमेहाला सुद्धा उपयोगी पडतात. पण बैठक स्थितीतील जी आसनं आहेत ती आपल्याला जास्त मधुमेहासाठी आपल्याला त्याचा वापर जास्त प्रकारे आपल्याला करता येतो. म्हणजे पश्चिमोत्तानासन की जे आपण जेव्हा आपण पुढे वागतो तेव्हा पोटातले जे काही आपले पचनेंद्रिय आहेत म्हणजे यकृत, स्वादुपिंड ह्याच्यावर दाब पडतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. तसं वक्रासन आहे, वक्रासन जसं पाठीच्या दुखण्यासाठी सांगितलं तसं जेव्हा आपण वळतो तेव्हा पोटातले जे स्नायू असतात त्यांचा दाब सुद्धा ही जी आपली पचनेंद्रिय आहेत त्यांच्यावर पडून त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. नंतर वज्रासनातील वक्रासन आहे, मंडूकासन. मंडूकासन तर अत्यंत महत्वाचं आसन आहे की जे स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढायला किंवा त्याचे स्त्राव नियंत्रित करायला अत्यंत उपयोगाचं आसन ठरू शकतं. शशांकासन आहे की जे आपल्याला मधुमेहावर उपयोगी ठरू शकतं. दुसरं पवनमुक्तासन. पवनमुक्तासन हे सुद्धा किंवा मांड्यांचा दाब आपल्या पोटावर पडतो, बरोबर, आणि त्याचा आणि जेव्हा आपण श्वासोश्वास करतो तेव्हा धनदाब ऋणदाब जे पोटामध्ये निर्माण होतात त्याच्यामुळे सुद्धा ही आपली पचनेंद्रियाची यकृत, स्वादुपिंड यांची कार्यक्षमता सुधारायला मदत होते. नंतर भुजंगासन सुद्धा आपल्याला ह्या मधुमेहात अत्यंत उपयोगी ठरणारं आसन ठरू शकतं. सर्पासन आहेत. ओके. आता हृदय, आपलं हृदय जर निरोगी असेल तर आपलं आयुष्य पण चांगलं जाण्यासाठी मदत होते. हृदयासाठी, कारण आजकाल ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगासारखी आजार पण लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत आपल्याला, तर त्यांच्यासाठी आपण काही सांगू शकतो का? हां, आपल्याला आता या म्हणजे बरेचसे आपण म्हणतो की ब्लड प्रेशर हा तर आता काही आजार हा आपण मानतच नाही की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे जवळजवळ सगळ्या वयामध्ये हल्ली दिसून येतात. खरं आहे. तर म्हणजे हृदयासाठी सुद्धा, हृदय म्हणजे आपल्याला माहित आहे की आपलं 24 तास काम करणारा एक पंप आहे, बरोबर, की जो म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मरणापर्यंत सतत कार्यरत राहणारा हा एक अवयव आहे. तर ते निरोगी जर असेल तर आपलं संपूर्ण आयुष्य किंवा आपण संपूर्ण शरीर आपण निरोगी मानू शकतो. अगदी. तर हृदयासाठी सुद्धा आपण आसनं करू शकतो की अत्यंत महत्वाची काही आसनं आहेत ते म्हणजे त्रिकोणासनासारखी आसनं आहेत किंवा वीरासन आहे. बैठक स्थितीतील बघितलं तर अधोमुख श्वानासन आहे. नंतर उष्ट्रासन. उष्ट्रासन म्हणजे कॅमल पोज म्हणतात, जिथं पोटाला आणि छातीला या भागावर ताण येतो आणि हृदयाची पण कार्यक्षमता वाढायला मदत होते. मत्स्यासन सारखी जी आहेत आसनं ती हृदयविकारामध्ये अत्यंत महत्वाची आहे. पण हृदयविकारामध्ये आपण जेव्हा आसन करतो तेव्हा तो कुठल्या प्रकारचा हृदयविकार आहे म्हणजे आपले योग शिक्षक आहेत किंवा योग तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही जी काही हृदयासाठी जी आसनं आहेत ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली चांगली. म्हणजे मग सरलहस्त भुजंगासन आहे, ते सुद्धा आपल्या हृदयासाठी अत्यंत उपयोगाचं ठरू शकतं. धनुरासन आहे. नंतर पाठीवरचं बघायला गेलं तर चक्रासन, सेतुबंधासन, सर्वांगासन सुद्धा आपल्याला हृदयाला अत्यंत उपयोगी ठरणारं असं आसन आहे. अच्छा. एकूणच अगदी जे महत्वाचे आपण आजार किंवा जे दुखणी बघतो तर त्याच्या प्रत्येकासाठी ही योगासनं आपल्याला अतिशय उपयुक्त ठरू शकतात. पण आणखी एक कॉमन दुखणं दिसतं की डोकेदुखी. अनेक कारणं असतील डोकेदुखीची, पण त्याच्यासाठी पण आपल्याला काही योगासनांचा उपयोग होऊ शकतो? हो, नक्कीच. आता डोकेदुखी म्हटलं तर आपल्याला अनेक प्रकारचे डोकेदुखी असतात माहिती आहे. म्हणजे अर्धशी जी ज्याला आपण मायग्रेन म्हणतो, तिथं अर्धाच डोक्याचा भाग दुखतो.
दुसरं आहे की टेन्शन हेडेक, हल्ली स्ट्रेस स्ट्रेन एवढे सारखे ताण तणावामध्ये असतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डोकेदुखी ही दिसून येते. नंतर सायनसेस, म्हणजे सर्दीमुळे जी सायनसेस होतात त्यांना जे इन्फ्लामेशन होतं सायनसेसचं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डोकेदुखी दिसून येते. मानेचं दुखी म्हणजे सर्वायकल स्पॉन्डायलिसिसचे रिफर्ड पेन म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डोकेदुखी दिसून येते. किंवा काही समजा डोक्यामध्ये काही इन्फेक्शन असेल किंवा ट्युमर्स असतील, हे सुद्धा कारणं आपल्याला म्हणजे डोकेदुखीसाठी असू शकतात. बरोबर. त्याच्यातलं ही जे काही शेवटचं मी सांगितलं की इन्फेक्शन किंवा काही पॅथॉलॉजिकल कॉज आपण म्हणतो, तर तो आपल्याला योगाभ्यासानं कमी नाही करताना, त्यासाठी आपल्याला मेडिकल हेल्प ही घ्यायलाच पाहिजे. बरोबर. परंतु मुख्य डोकेदुखीचं आपण म्हणजे सामोरे जातो ते म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन, ह्या मुख्य त्यातला हे आहे की आपल्या दैनंदिन एवढं जीवन धावपळीचं झालंय, त्याचा येणारे ताणतणाव, ह्याच्यामुळं आपल्याला डोकेदुखी हे जास्त प्रमाणात लोकांमध्ये दिसून येते. मग डोकेदुखीसाठी जर आपण आसनं जर बघितली तर दंडस्थितीतील बघितली तर त्रिकोणासन आहे किंवा हस्तपादासन आहे, वृक्षासन आहे, अशी जी आसनं आहेत ही आपल्याला उभारलेल्या स्थितीत किंवा दंडस्थितीत आपण करू शकतो. बैठक स्थितीतील अत्यंत महत्त्वाचं आसन म्हणजे ते बालासन किंवा जानुशिरासन आहेत. मार्जारासनामधलं तिर्यक मार्जारासन म्हणजे थ्रेड अँड निडल पोज म्हणतात, तर ते आपल्याला डोकेदुखीसाठी अत्यंत महत्त्वाचं आसन ठरू शकतं. पर्वतासन बैठक स्थितीतील ठरू शकतं. परत भुजंगासन आहे, हे पण आहे. धनुरासन सुद्धा आपण करू शकतो. शयन स्थितीमधले जर बघायला गेलं तर अर्ध हलासन किंवा विपरीत करणी किंवा सर्वांगासन, म्हणजे सर्वांगासन आपण करतो, किंवा आपण शीर्षासन, जिथं जास्तीत जास्त रक्तप्रवाह आपल्या डोक्याकडे येईल, अशी जी आसनं आहेत ती नक्कीच आपल्याला डोकेदुखीसाठी उपयोगी पडू शकतात. पण डोकेदुखीसाठी दुसरं म्हणजे की आपण या आसनांबरोबर थोडंसं मन शांत करायला मेडिटेशन आणि प्राणायाम सुद्धा करणं ह्याच्याबरोबर जरुरीच आहे. बरोबर. मंडळी, एकूणच हे सगळं डॉक्टरांकडून ऐकल्यावर लक्षात आलं असेल आपल्याला की वेगवेगळी जी आसनं आहेत ती वेगवेगळ्या दुखण्यांमध्ये आपल्याला उपयोगी ठरणारी आहेत. म्हणजे एकूणच काय, आपण जर नियमितपणे योगासनं सुरू केली आणि ती सुद्धा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेऊन ती मग आपण रोज नियमानं सकाळच्या प्रहरी करायला लागलो तर नक्कीच या अनेक दुखण्यांमधून आपली सुटका होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि स्पेसिफिकली आपण जर आपल्या योग शिक्षकांना, योग तज्ज्ञांना सांगितलं की या आजारांसाठी मला स्पेसिफिक ही योगासनं करायची आहेत, तर हे आजार तर पूर्णपणे तुमचे बरे होतीलच, शिवाय तुम्हाला निरोगी आयुष्य लाभायला नक्की मदत होईल असं मला वाटतं. तर येणारा हा जो विश्व योग दिवस आहे, तर आपण जगाचे गुरु होतोय या योगासनांच्या बाबतीत. संपूर्ण जग आपल्याला गुरु मानायला लागले, तर अशा वेळेला आपल्या जवळचं आहे ते आपण शिकून घ्यायला नक्कीच मागं राहता कामा नये असं मला वाटतं. तर मंडळी, या विश्व योग दिवसापासून आपण नवीन संकल्प करूया सगळ्यांनी मिळून. या 21 जून पासून एक चांगला मुहूर्त आहे असं आपण म्हणूया यायला हवं तर, पण या दिवसापासून आपण योगासनं करायला सुरुवात करूया. एक चांगला योग गुरु शोधूया, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी योगासनं आपण शिकून घेऊया आणि आजन्म ही योग साधना आपण जर केली तर आपण नक्की एक निरोगी आयुष्य जगू शकतो याची खात्री आपले हे सगळे योग शिक्षक आपल्याला देत असतात. तर सर, तुम्ही इथे येऊन हे खूप छान सांगितलं. त्यामुळे नुसतं योगासनं करा असं म्हणलं की नाही, मला हे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत तर मी नाही करू शकत, तर अशा लोकांना तरी नक्की हे लक्षात आलं असेल की कोणतंही दुखणं असेल किंवा कोणताही आजार असेल तर हवं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही सगळी योगासनं करू शकतो आणि आपल्याला असणाऱ्या दुखण्यामधून आपण बाहेर पडू शकतो. तर या विश्वयोग दिवसाच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या मंडळींनाही नक्की योग करा असं मी सांगेन. तर आता आपण योगासनाबद्दल माहिती घेतली की वेगवेगळ्या आजारांवर कोणकोणती आसनं उपयोगी पडतात हे आता आपण बघितलं. स्वतःसाठी म्हणून जर 1 तास काढला तर आपल्याला आपलं आयुष्य निरोगी व्हायला अत्यंत हे महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणतात ना की आसनेन भवेद दृढ, म्हणजे या आसन केल्यामुळे शरीराला एक प्रकारची दृढता येते, शरीर आपलं निरोगी बनतं आणि शरीर निरोगी बनल्यामुळे शरीराबरोबर मनाची सुद्धा आपली एक प्रकारची चांगल्या प्रकारे जडणघडण होती. उत्तम शरीरामध्ये उत्तम मन राहतं किंवा ज्याचं उत्तम मन आहे त्याचं शरीर पण उत्तम असू शकतं. म्हणजे योगामध्ये आपण बघतो की नुसता शरीराचा आपण विचार करत नाही, तर शरीर, मन आणि आध्यात्मिक हा सुद्धा विचार म्हणजे स्पिरिच्युअल सुद्धा विचार योगामध्ये आपण करतो. मी तुम्हाला सगळ्यांना या योग दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ह्याच्यापुढं तुमचं सर्वांचं आरोग्य निरोगी राहील अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही इथं येऊन हे सगळं आम्हाला सांगितलं, मनापासून धन्यवाद.